या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्लीपर्स अँड इट्स टाईप. फर्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन ऑफ स्लीपर. These are the members laid transversely under the rail for supporting and fixing them at the gauge distance apart are known as sleeper. जे काही स्लीपर आहे त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे, जे काही स्लीपर आहे ते काय जसा ट्रान्सवर्स मेंबर आहे. हे काय लॉंगिट्युडनल डायरेक्शन ऑफ ट्रॅक आहे आणि ही ट्रान्सवर्स डायरेक्शन, ही ट्रान्सफर डायरेक्शन आणि ही लॉंगिट्युडिनल डायरेक्शन आहे. मग या ट्रॅकवरती जी काही रेल्स प्लेस केलेलं आहे ट्रान्सवर्स टू लॉंगिट्युडिनल डायरेक्शन, जी काही लेंथ आहे त्या लेंथला ट्रान्सवर्समध्ये प्लेस केलेलं आहे, म्हणून याला काय म्हणलेलं आहे ट्रान्सवर्स मेंबर. म्हणजे स्लीपर्स काय आहेत, स्लीपर्स आर द मेंबर्स लेड ट्रान्सवर्सली, आणि हा ट्रान्सफर मेंबर आहे आणि तो कसा बसवलेला आहे ट्रान्सवर्सली बसवलेला आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर टू लेंथ बसवलेला आहे. आले. आणि ते कुठं बसवलेलं आहे अंडर द रेल. जे काही रेल आहेत हे 2 रेल्स आहेत आणि ह्या रेलच्या खाली बसवलेलं आहे अंडर द रेल्स. आणि कशासाठी बसवलेलं आहे तर फिक्सिंग करण्यासाठी. जे काही रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्सला त्यांनी काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे आणि ते कुठे इम्बेड केलेलं आहे इन ब्लास्ट फॉर्मेशन बेडवरती ते काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे. लक्षात. मग ही जी काही अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटला हे जी काही हा कंपोनंट जो दिसतो तुमचा हा ट्रान्सवर्स कंपोनंट, आणि तो कसं प्लेस केलेला आहे ट्रान्सवर्सली प्लेस केलेला आहे बिलो द रेल्स. आणि कशासाठी त्याला सपोर्ट करण्यासाठी आणि त्याला फिक्स करण्यासाठी. आणि आणखी काय आहे त्याचं मेन डिस्टन्स, जे काही गेज डिस्टन्स आहे ती गेज डिस्टन्स तो काय करतो प्रॉपरली मेंटेन करतो. लक्षात. थ्रू आउट द लेंथ. हे काय त्या मेन फंक्शन आहे त्या स्लीपरचं. लक्षात. त्या कंपाऊंड त्याला काय म्हणलं जातं स्लीपर्स म्हणलं जातं. आणि इथं बघा डेफिनेशनमध्ये स्लीपर्स आर द मेंबर जनरली लेड ट्रान्सवर्स टू द रेल्स. आता स्लीपर काय हा एक मेंबर आहे आणि तो कुठं प्लेस केलेला आहे, कसं प्लेस केलेलं आहे ट्रान्सवर्स. लक्षात. म्हणजे परपेंडिक्युलर टू रेल प्लेस केलेलं आहे. लक्षात. आणि याच्यावरती जे काही रेल्स आहेत ते काय केलेलं आहे सपोर्टेड आहे. याच्यावरती काय आहेत रेल्स आहेत आणि फिक्स टू ट्रान्सफर द लोड फ्रॉम रेल्स टू ब्लास्ट अँड सबग्रेड बिलो. याचं जे काही मेन फंक्शन आहे ते यांना फिक्स धरून पण ठेवणं, आणि जे काही लोड आहे जो व्हील लोड असणार आहे तो कशावरती येईल रेलवरती येईल. व्हीलचा लोड रेलवरती येईल, मग तो व्हीलचा लोड रेलवर जाईल आणि रेलवरचा लोड त्या स्लीपरवरती, आणि स्लीपरचा वरचा लोड जो काय आहे तो कशावरती जाईल ब्लास्टवरती, आणि ब्लास्टवरचा लोड सबग्रेडवरती जाईल. असं लोड त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होईल. असं करण्यासाठी त्या ठिकाणी काय बसवलं जातं स्लीपर बसवलं जातं. जो काही ट्रान्सवर्स त्या ठिकाणी मेंबर जो बसवलेला आहे त्या ट्रान्सवर्स मेंबरला काय म्हणलं जातं स्लीपर्स असं म्हणलं जातं. तर हे काय डेफिनेशन ऑफ स्लीपर्स. स्लीपर्स आर द मेंबर्स लेड ट्रान्सवर्सली अंडर द रेल फॉर सपोर्टिंग अँड फिक्सिंग देम ॲट अ गेज डिस्टन्स अपार्ट आर नोन ॲज स्लीपर. तर या मेंबरला काय म्हणलं जातं स्लीपर म्हणलं जातं. डायग्राममध्ये हे काय आहेत स्लीपर्स आहेत. हे बघा हे वुडन स्लीपर आहे त्या ठिकाणी स्लीपर्स. हे कदाचित स्टीलचे असू शकतात, कॉन्क्रीटचे असतात, वुडन असतात. तर हे आहे स्लीपर. आता नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन्स ऑफ स्लीपर्स. आता जे काही स्लीपर्स आहेत तर त्याचं मेन फंक्शन काय आहे, त्याचं जे काही मेन फंक्शन आहे स्लीपरचं, तर जे काही रेल्वे ट्रॅक आहे त्याचे अलाइनमेंट मेंटेन करणं. जी काही रेल्वे ट्रॅक आहे त्याची काय अलाइनमेंट मेंटेन करतात. जी काही स्ट्रेट अलाइनमेंट आहे ते अलाइनमेंट त्या ठिकाणी ते काय करतात मेंटेन करतात, म्हणजे तसं ती राखून ठेवतात. त्याला त्या अलाइनमेंटला मूव्ह होऊ देत नाहीत. त्याचं जर हे काय झालं मेन फंक्शन ऑफ स्लीपर. दे मेंटेन द अलाइनमेंट ऑफ ट्रॅक. नेक्स्ट दे होल्ड रेल्स इन प्रॉपर गेज फर्मली अँड इव्हनली. जे काही गेज डिस्टन्स आहे त्या गेज डिस्टन्सला ते काय करतात त्याला प्रॉपरली होल्ड करून ठेवतात. जे काही गेज डिस्टन्स आहे गेज डिस्टन्स म्हणजे काय क्लिअर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे बिटवीन टॉप ऑफ इनर फेसेस ऑफ रेल्स फॉर्मिंग द ट्रॅक. ही जी काही टॉप आहे या दोन्ही
टॉपला जे काही क्लिअर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला काय म्हणलं जातं, गेज म्हणलं जातं. मग ही गेज डिस्टन्स काय थ्रू आउट द लेंथ कॉन्स्टंट आणि इव्हनली प्लेस केलेलं पाहिजे करून ठेवण्यासाठी ह्या स्लिपरचा त्या ठिकाणी वापर केला जातो. नेक्स्ट फंक्शन आहे थर्ड फंक्शन, दे डिस्ट्रीब्यूट लोड ओव्हर द लार्जर एरिया. आता जे काही लोड आहे सुरुवातीला काय होतं, व्हील लोड त्या रेलवरती येतो आणि रेलचा लोड कशावरती जातो, स्लिपरवरती. पहिला जो काही व्हील लोड आहे तो व्हील लोड रेलवरती जातो, रेलचा लोड कशावरती जातो, स्लिपरवरती, स्लिपरचा लोड कशावरती जातो, बलास्टवरती, आणि बलास्टचा लोड काय कशावरती होतो तुमचा त्या सबग्रेडवरती. जे काही फॉर्मेशन ग्रेड आहे किंवा फॉर्मेशन बेड आहे त्या फॉर्मेशन बेडवरती काय करतो, लोड जातो, त्यालाच काय म्हणलं फॉर्मेशन बेड. तर असं लोडचं काय डिस्ट्रीब्युशन होतं. मग हे जे काही इथं स्लिपर प्रोव्हाइड केलेलं आहे ते स्लिपर काय करतं, ते काय करतं, सपोर्ट करतं रेलला आणि कॅरी करतं लोड फ्रॉम रेल टू, आणि ते लोड काय करतं ट्रान्सपोर्ट टू ब्लास्ट अँड फॉर्मेशन ग्रेड किंवा सबग्रेडकडे ट्रान्सफर करतं. तर हे त्याचं काय फंक्शन ऑफ स्लिपर. हे झालं थर्ड पॉईंट. नेक्स्ट आता इथं ऑब्सॉर्बेज स्पेलिंग चुकलं इथं, म्हणजे जी इथं एस पाहिजे होतं इथं एस पण आहे, पण इथं पेसिंग हे झालेलं आहे. दे ऑब्सॉर्ब व्हायब्रेशन्स कॉज बाय ट्रेन, दे विल ॲक्ट ॲज अ इलास्टिक मीडियम बिटवीन द रेल्स अँड ब्लास्ट. ते काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. जे काही लोड ॲक्ट होईल त्याच्यावरचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत तो काय करतो, ॲब्सॉर्ब होतील. त्या लोडमुळे काय तिथं व्हायब्रेशन तयार होतात, ते व्हायब्रेशन ते काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. लक्षात, जी काही लोड ट्रेनची मुवमेंट आहे लक्षात, त्या मुवमेंटमुळं त्या ठिकाणी काय होतं, व्हायब्रेशन क्रिएट होतात. मग ते व्हायब्रेशन्स काय करतं, हे स्लिपर ऑब्सर्व करतं. म्हणजेच त्या ठिकाणी ते काय इलास्टिक माध्यम म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, युटिलाइज केलेलं आहे बिटवीन रेल्स अँड ब्लास्ट. नेक्स्ट, दे नॉट ओनली सपोर्ट द रेल बट ऑल्सो हेल्प्स इन मेंटेनिंग द प्रॉपर सुपर इल्युशन ऑन कर्व. ते फक्त ह्यालाच रेलला सपोर्ट करत नाही, तर ते आणखी काय करतं, जे काही कर्व आहे त्या कर्ववरती सुपर एलिव्हेशन प्रॉपर मेंटेन करण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट, दे प्रोव्हाइड ओव्हरऑल स्टॅबिलिटी टू ट्रॅक. जे काही ट्रॅक आहे, जे काही परमनंट वे आहे त्या परमनंट वेला ते काय करतं, प्रॉपर एक स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करून ठेवतं. म्हणजेच नेमकं काय करतं, जे काही ट्रॅक आहे ते जे काही ट्रॅकवरचे जे काही रेल्स आहे त्याला काय करतं, फिक्स ते काय करतं, होल्ड करून ठेवतं, फंबली ते होल्ड करून ठेवतं. आणि जे येणारा लोड आहे ते लॅटरल त्या ठिकाणी स्टॅबिलिटी आणखी प्रोव्हाइड करतं. त्यांनी जी काही लॅटरल मुवमेंट असते ते काय करतं, प्रिव्हेंट करतं. आणि जे येणारा लोड आहे स्मूथली डिस्ट्रीब्यूट करतं ओव्हर लार्जर एरिया. म्हणून त्याला काय म्हणलं, स्लिपर्स प्रोव्हाइड ओव्हरऑल स्टॅबिलिटी टू ट्रॅक. तर अशा पद्धतीने ते काय करतं, स्टॅबिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. हे काय आहेत फंक्शन्स ऑफ स्लिपर. आता नेक्स्ट पॉईंट आहे, जे काही स्लिपर आहे ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असलं पाहिजे. जे काही आयडियल स्लिपर आहे तर त्याचे आपण हे बघू, जे काही रिक्वायरमेंट आहे स्लिपरचे ते स्लिपरचे रिक्वायरमेंट बघू. जे काही आयडियल स्लिपर आहे त्याचे रिक्वायरमेंट बघू. ठीक आहे, रिक्वायरमेंट्स आता इथं भरपूर रिक्वायरमेंट आहेत. स्लाईड नंबर 1, स्लाईड 2, स्लाईड 3 आणि स्लाईड 4 असे जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आता आपण एक कुठली तरी एक स्लाईड एक्सप्लेन करू. ठीक आहे, हे स्लाईड एक्सप्लेन करू, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड स्लीपर्स. आज जे काही गुड स्लीपर आहे कदाचित याला काही वेळेस आयडियल स्लीपर देखील म्हणलं जातं. जे काही रिक्वायरमेंट्स आहेत आयडियल स्लीपरचे ते पण रिक्वायरमेंट ह्याला देखील आयडियल स्लीपर देखील म्हणलं जातं. रिक्वायरमेंट्स ऑफ गुड स्लीपर और रिक्वायरमेंट्स ऑफ आयडियल स्लीपर. आता जे काही स्लीपर पाहिजे तर स्लीपर कसं असलं पाहिजे, टिकाऊ असलं पाहिजे. आता फर्स्ट पॉईंट आहे, स्लीपर्स शुड बी ड्युरेबल. जे काही स्लीपर आहे ड्युरेबल असलं पाहिजे, म्हणजे ज्याची जी काही लाईफ आहे ते कसं असली पाहिजे, मोर असली पाहिजे, जास्तीचं जीवनकाल असलं पाहिजे, आयुष्यमान. नेक्स्ट, दे शुड बी एबल टू मेंटेन करेक्ट गेज. जी काही स्लीपर आहे त्याची काय असलं पाहिजे, कॅपॅसिटी असली पाहिजे, ॲबिलिटी पाहिजे, जेणेकरून जो काही केज आहे ते प्रॉपरली थ्रूआउट द लेंथ ऑफ ट्रॅक ते काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. त्याला करेक्ट पोझिशनमध्ये मेंटेन करायची त्याची ॲबिलिटी पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्लीपर असायला पाहिजे. नेक्स्ट,
स्लीपर शुड हॅव मॉडरेट वेट. जे काही स्लीपर आहे ते शुड नॉट नायदर हेवी और शुड नॉट नायदर लाईट. ते ते जास्तीत जड पण नसायला पाहिजे आणि ते हलकं पण नसलं पाहिजे. नेक्स्ट, दे शुड बी एबल टू रेजिस्ट इम्पॅक्ट अँड व्हायब्रेशन. त्याची जी काही ते कसं असलं पाहिजे ते प्रतिकार करणं, जे काही इम्पॅक्ट असतो रेल व्हीलचा त्याचं इम्पॅक्ट करण्यासाठी त्या इम्पॅक्टला ते रेजिस्ट केलं पाहिजे आणि जे काही व्हायब्रेशन आहे त्याला पण त्याने रेजिस्ट केलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही व्हायब्रेशन्स आहेत इम्पॅक्ट आहेत त्यांना ऑब्सर्व करून घेतलं पाहिजे. म्हणजे ते एक प्रकारचं काय होईल त्या ठिकाणी रेजिस्टन्स त्या ठिकाणी होईल. नेक्स्ट, दे शुड हॅव लेस मेंटेनन्स कॉस्ट. जे काही स्लीपर्स आहेत ते अशा पद्धतीचे त्या ठिकाणी असले पाहिजे की त्याची जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ते देखभाल खर्च दुरुस्त खर्च तो कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. नेक्स्ट, स्लीपर्स शुड प्रोव्हाइड गुड होल्डिंग कॅपॅसिटी ऑन ट्रॅक जॉमेट्री. जी काही स्लीपर्स आहेत त्या स्लीपरची जी काही कॅपॅसिटी असल्या पाहिजे ते कसं असलं पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीनं जे काही स्लीपर्स आहेत जे काही रेल्स आहेत ते रेल्स त्या ठिकाणी फिक्स करून ठेवलं पाहिजे, त्याला होल्ड करून ठेवलं पाहिजे. आणि जे काही ब्लास्ट आहेत त्या ब्लास्टमध्ये तो फर्मली एम्बेडेड झाला पाहिजे. नेक्स्ट, दे शुड एबल टू प्रोव्हाइड गुड ट्रॅक सर्किटिंग. आता जे काही इथं सर्किटिंग दिले जी काही मुवमेंट आहे ते कसं असले पाहिजे स्लीपरची त्याच्यावरची जी काही मुवमेंट ते प्रॉपर कंडिशनमध्ये असलं पाहिजे. म्हणजे जी काही ट्रॅक आहे अवेलेबल एनी टाईम कसं पाहिजे गुड कंडिशनमध्ये अवेलेबल पाहिजे, त्यामुळे इझिली आपण मूव्ह करू शकतो. नेक्स्ट, दे शुड हॅव सच फिटिंग दॅट दे कॅन इझिली बी रिमूव्ह रिप्लेस अँड पॅक अँड लिफ्टेड वेन रिक्वायर्ड. आता जे काही स्लीपर्स असले पाहिजे ते जे अरेंजमेंट अशा पद्धतीने असले पाहिजे की ती सहजरित्या आपण त्याच्यामधून जे काही स्लीपर एखाद्या वेळी डॅमेज झाले असू शकतो त्याला काढून त्या ठिकाणी नवीन स्लीपर टाकून त्या ठिकाणी आपण त्याला बसू शकतो किंवा त्याला लिफ्ट करू शकतो. अशा पद्धतीचे स्लीपर अरेंजमेंट त्या ठिकाणी ते स्लीपर अशा कंडिशनमध्ये अवेलेबल पाहिजे. नेक्स्ट, स्लीपर्स शुड बी सच दॅट दे विल नॉट गेट डॅमेज इझिली ड्युरिंग द पॅकेजिंग ऑपरेशन. जेव्हा आपण त्याला पॅक करतो किंवा फिटिंग करतो त्यावेळेस ते जे काही स्लीपर्स आहेत ते सहजरित्या डॅमेज नाही झाले पाहिजे. नेक्स्ट, दे शुड हॅव हाय स्क्रॅप व्हॅल्यू. एखादं स्लीपर आहे तो त्याची जर लाईफ स्पॅन संपलेला असेल तर तेव्हा आपण त्याला सेल करू, त्याला विकू, तेव्हा ती विकल्यानंतर आपण जी काही व्हॅल्यू असायला पाहिजे त्याची विकताना ते कसं असली पाहिजे, जास्तीची असली पाहिजे. म्हणून त्याला त्या ठिकाणी स्लीपर सिलेक्ट करतो अशा पद्धतीने घेतलं पाहिजे की जेव्हा तो डॅमेज होईल, डॅमेज झाल्यानंतर त्याला आपण सेल करू तर तेव्हा त्याची स्क्रॅप व्हॅल्यू जी असणार ते कसं असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. नेक्स्ट, स्लीपर्स शुड हॅव नॉन ॲब्सॉर्बंट क्वालिटी. जे काही स्लीपर आहेत ते ज्याच्या साईडचे जे काही मॉइश्चर कंटेंट आहेत ते ऑब्सर्व करून घेतलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्लीपर्स असायला पाहिजे. जर त्या ठिकाणी स्लीपरने जर मॉइश्चर ऑब्सर्व करून घेतलं तर त्या ठिकाणी काय होईल, एखादं वूड स्लीपर आहे ते काय होईल, डिके होईल, सहजरित्या कुजून जाईल. किंवा एखाद्या वेळेस स्टील स्लीपर असेल तर त्या ठिकाणी काय होईल, मॉइश्चर ऑब्सर्व करून घेतलं त्याला रस्ट किंवा कोरोजन त्या ठिकाणी फॉर्म होण्यात ती इझिली डिटोरेट होऊन जाईल आणि इमिडिएटली ते काय होईल, डिटोरेट व्हायला स्टार्ट होऊन कालांतराने ते डॅमेज होऊन जाईल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही स्लीपर सिलेक्ट करणार आहोत आपण, जे काही स्लीपर असलं पाहिजे ते स्लीपर कसं असलं पाहिजे तर नॉन ॲब्सॉर्बंट क्वालिटीचं असलं पाहिजे. त्या ठिकाणी कुठलेही मॉइश्चर ते ऑब्सर्व नाही करून घेतलं पाहिजे. म्हणूनच त्या ठिकाणी त्याला काय म्हणलं, जे काही स्लीपर असणार आहे ते कसं असलं पाहिजे, नॉन ॲब्सॉर्बंट क्वालिटीचं पाहिजे. हे झाले रिक्वायरमेंट्स ऑफ स्लीपर. आता याच्यानंतर जे काही टाईप्स ऑफ स्लीपर्स आहेत, देर आर 3 टाईप्स ऑफ स्लीपर. जे काही मेन टाईप्स आहेत तर ते किती 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे वुडन स्लीपर, सेकंड आहे मेटल स्लीपर आणि फोर्थ आहे कॉन्क्रीट स्लीपर. आता जे काही मेन टाईप्स आहेत जे काही रेड कलरमध्ये दिसतं आपल्या याच्यामध्ये, वुडन स्लीपर, मेटल स्लीपर आणि कॉन्क्रीट स्लीपर असे फक्त मेन 3च टाईप आहेत. पण जे परत काय होतात सब टाईप पडतात. वुडन स्लीपरला कुठलेही सब टाईप नाहीत. जे काही मेटल स्लीपर आहे त्याचे जे काही सब टाईप्स आहेत 2 आहेत. म्हणजेच मेटल स्लीपर्स आर ऑल्सो क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरी, स्टील स्लीपर आणि कास्ट आयरन स्लीपर. आता जी काही स्टील स्लीपर आहे परत त्याचे किती 3 टाईप्स आहेत. की टाईप स्टील स्लीपर, क्लिप स्टील स्लीपर आणि बोल्ट टाईप स्टील स्लीपर. जे काही स्टील स्लीपर आहे त्याचे किती प्रकार आहेत परत 3 टाईप्स आहेत.
की टाईप स्टील स्लिपर, क्लिप स्टील स्लिपर आणि बोल्ट टाईप स्टील स्लिपर असे 3 टाईप्स आहेत. आणि जे काही कास्ट आयरन स्लिपर आहे त्याचे किती आहेत? 5 टाईप्स आहेत. आता जे काही 5 टाईप्स कोणते कोणते आहेत? डुप्लेक्स स्लिपर आहे, पॉट किंवा त्याला बाउल स्लिपर म्हणलं जातं, प्लेट स्लिपर, बॉक्स स्लिपर आणि CST स्लिपर. आता जे काही CST स्लिपर आहे ते काय? सेंट्रल स्टँडर्ड ट्रायल 9 हे स्लिपर आहे. त्याचं जे काही लॉंग फॉर्म आहे सेंट्रल स्टँडर्ड ट्रायल 9. आता ते 9 काय आहे? हे 9th नंबरचं प्रोडक्ट आहे. जी काही ऑफिशियली जेव्हा 9th नंबरची सिरीज होती तेव्हा हे काय केलेलं आहे? प्रोड्यूस केलेली आहे म्हणून त्याला 9 नंबर दिलेला आहे तिथं. ते 9 काय नंबर इंडिकेट करतं की 9th नंबरची जेव्हा सिरीज होती CST स्लिपर मॅन्युफॅक्चरिंग करते वेळेस ते 9 नंबरचे काय प्रोडक्ट आहे. म्हणजेच थोडक्यात जी काही CST आहे ते काय पॉट, प्लेट आणि बॉक्स स्लिपरचं काय कॉम्बिनेशन आहे. पण याचं जी काही लॉंग फॉर्म आहे सेंट्रल स्टँडर्ड ट्रायल ह्याचं हे काय लॉंग फॉर्म आहे. आणि ते 9 काय त्याची सिरीज इंडिकेट करतं. तर ह्याचे जे काही कास्ट आयरन स्लिपर आहे त्याचे किती 5 टाईप्स आहेत. तर ही झाली मेटल स्लिपरचे टाईप्स. तर मेटल स्लिपरचे टाईप्स किती आहेत? 2 आहेत सब टाईप्स. पण त्या सब टाईपचे परत स्टील स्लिपरचे 3 टाईप्स आहेत आणि कास्ट आयरनचे 5 टाईप्स आहेत. नेक्स्ट कॉन्क्रीट स्लिपर. There are 2 types of concrete slipper. First one, reinforced concrete slipper and pre-stressed concrete slipper. Reinforced concrete slipper again divided into 2 parts, 2 types. First type, monoblock slipper means one piece slipper, and second is 2 block slipper means 2 blocks are used as a slipper. These are the types of concrete slipper. Now first type is wooden slipper. Wooden slippers are regarded to be the best as they fulfill almost all the requirements of an ideal slipper. The life of wooden slipper depend upon their ability to resist wear, decay, attack by vermin, quality of timber use. आता जी काही वुडन स्लिपर आहे ते वुडन स्लिपर जे काही आहे ते काय आहे एक चांगल्या प्रकारचं स्लिपर आहे. जे काही आयडियल रिक्वायरमेंट जे काही स्लिपर आहे त्याच्यात जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते काय करतं हे फुलफिल करतं. जे काही वुडन स्लिपर आहे त्याचं जे काही लाईफस्पॅन आहे जे किती दिवस टिकू शकतं हे टोटली कशावर अवलंबून आहे त्याची जी काही वेरिंग ती किती प्रमाणात रजिस्ट करतं. जे काही झीज आहे ते झीजला किंवा एखाद्या वेळेस कुजणीला किंवा एखाद्या वेळेस अटॅक होईल त्याच्यावर हल्ला होईल. जे काही वर्मिन्स असतात त्या वर्मिननं त्याच्यावर काय केलं तर अटॅक केला त्याला किती प्रमाणात हे रजिस्ट करतं हे त्याच्यावर त्या वुडन स्लिपरची काय लाईफ डिपेंड आहे. किंवा क्वालिटी ऑफ टिंबर किती जे काही टिंबर आहे त्याची गुणवत्ता कशा प्रकारची आहे, लो क्वालिटीचं का हाय क्वालिटी आहे त्याच्यावर त्या स्लिपरची काय लाईफ डिपेंड आहे. आणि जे काही वुडन स्लिपर्स आहेत जनरली कशापासून बनलं जातं वुडन स्लिपर्स? वुडन स्लिपर्स आर कंपोज और प्रिपेअर्ड फ्रॉम साल, नाहार किंवा सॉफ्ट वूल. उदाहरण ची असेल, देवदार असेल याच्यापासून ते काय केलं तयार केलं जातं. म्हणजे जे काही वुडन स्लिपर्स आहेत आर मेड फ्रॉम वुडन लॉक्स. जे काही वुडन लॉक्स आहेत कशाचे? साल ट्री असेल, नाहार ट्री असेल किंवा सॉफ्टवूड असेल. सॉफ्टवूड म्हणजेच ची आणि देवदार यापासून ते काय केलं वुडन स्लिपर वुडन स्लिपर्स आर मेड. याच्यापासून काय केलं वुडन स्लिपर्स बनलेलं आहे. वुडन स्लिपर्स शुड बी मेड फ्रॉम थरोली साऊंड अँड वेल सीझन वूड. जे काही वुडन स्लिपर आहे ते कसं असलं पाहिजे? जे काही साऊंड आणि वेल सीझन वूड म्हणजे त्यातलं जे काही प्रॉपर मॉइश्चर कंटेंट आहे ते मॉइश्चर कंटेंट प्रॉपरली रिमूव्ह केलेलं असं वूड पाहिजे. त्याला म्हणलं काय जातं वेल सीझन वूड म्हणलं जातं. मग त्या पद्धतीचं त्या ठिकाणी जे काही मॉइश्चर कंटेंट रिड्यूस केलेलं असेल सफिशियंट लेवलपर्यंत तर त्या वूडला म्हणलं जातं वेल सीझन वूड. अशा पद्धतीचं वूडपासून वुडन स्लिपर तयार केलं जातं. नेक्स्ट, टिंबर शुड बी फ्री फ्रॉम ऑल डिफेक्ट्स अँड इट शुड बी सॉन पॅरलल ऑन द टॉप अँड बॉटम विथ स्क्वेअर. जे काही वुडन स्लिपर आहे ते कसं पाहिजे? जे काही कुठले डिफेक्ट्स असतील त्याच्यामध्ये नॉट असेल किंवा ब्रँच असेल असे जे प्रकारचे वूड्स असतात त्याच्यामध्ये जे काही डिफेक्ट असतात, क्रॅक असतात, वायडनिंग असतात किंवा स्टार टाईपचे डिफेक्ट असतात ते डिफेक्ट किंवा
रिंग असतात, अशा प्रकारचे जे काही वुडन डिफेक्ट असतात ते असे वूड्स काय करायला पाहिजे, याच्यामध्ये नसायला पाहिजे. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करायसाठी आपण वूड सिलेक्ट करतो तर ते टिंबर आहे अशा डिफेक्ट्सपासून फ्री असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी डिफेक्ट्स नसू नये. आणि जेव्हा आपण त्याला कट करतो तर त्याला काय करायला पाहिजे, पॅरल त्या ठिकाणी कट केलं पाहिजे. सॉन केलं म्हणजे जी काही सॉन असतो, कटिंग असते ती काय काय केली पाहिजे, पॅरल केली पाहिजे, जेणेकरून टॉप आणि बॉटम त्या ठिकाणी स्क्वेअर शेपमध्ये जे वुडन मेंबर आहे तो त्या ठिकाणी कट झाला पाहिजे. नेक्स्ट, इन ऑर्डर टू इन्क्रीज द लाईफ ऑफ स्लीपर देअर एंड्स आर बाउंड विथ स्टील वायर टू द प्रिव्हेंट एंड स्प्लिटिंग. आता जे काही एंड आहेत त्या वुडनचे एंड काय कशा पाहिजे, वायरने काय केले पाहिजे, बाइंड केले पाहिजे, जेणेकरून ते काय होणार नाही, स्प्रेड होणार नाहीत किंवा त्या ठिकाणून ह्याच्यामधून क्रॅक जाणार नाहीत. मग हे असं प्रिव्हेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, जे काही एंड आहेत ते प्रॉपरली काय करायचं, स्टील वायरनी बाइंड केलं पाहिजे. म्हणजेच देअर एंड्स आर बाउंड विथ स्टील वायर टू प्रिव्हेंट द स्प्लिटिंग एंड, प्रिव्हेंट द एंड स्प्लिटिंग. जे एंड आहे त्याची स्प्लिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी ते काय केलं पाहिजे, एका ठिकाणी जे बोथ एंड्स आहेत त्याला वायरने बाइंड केलं पाहिजे. तर ही आहे एक्सप्लेनेशन ऑफ वुडन स्लीपर. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ वुडन स्लीपर. टिंबर इज इझिली अवेलेबल इन ऑल पार्ट्स ऑफ कंट्री. आता याचं पहिलं ॲडव्हान्टेजेस काय आहे, ते टिंबर आहेत त्या भारतामध्ये सर्व भागामध्ये उपलब्ध आहेत. फिटिंग्स ऑफ वुडन स्लीपर आर फ्यू अँड सिम्पल इन डिझाईन. जे काही फिटिंग जे करतो आपण कशी आहे, एकदम मोजकी आहे आणि साधी आहे रचना करण्यामध्ये. नेक्स्ट, these slippers are able to resist shocks and vibrations due to heavy moving loads and hence give less noisy track. आता जे काही वुडन स्लिपर्स आहेत ते काय करतं, चांगल्या प्रमाणामध्ये ते काय करतं, रेजिस्ट करतं शॉक्स आणि व्हायब्रेशन. जे की ट्रेनचं मुव्हिंग लोड आहे त्या मुव्हिंग लोडमुळं काय होतं, त्या ठिकाणी शॉक्सचे आणि व्हायब्रेशन क्रिएट होतात. मग ते काय करतं, त्या वुडन स्लिपरची कॅपॅसिटी असते जो रजिस्ट शॉक्स आणि व्हायब्रेशन. तसंच हे काय करतं, वुडन स्लिपर असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नॉईज क्रिएट होत नाही ऑन द ट्रॅक. जर मेटल स्लिपर असतील तर जे काही त्याच्या बेड जे काही स्लिपर आहे त्या स्लिपरच्या बॉटमला काय केलं जातं, तिथं जे काही ब्लास्ट आहेत ते ब्लास्ट प्लेस केलं असतं. मग जेव्हा या स्लिपरवरतून ट्रेन मूव्ह होते तेव्हा काय होतो, त्याच्याकडनं स्टील मेंबर स्लिपर असल्यामुळं ते काय होतं, याच्यावरती इम्पॅक्ट होतो आणि ह्या ब्लास्टचं आणि याच्यामध्ये फ्रिक्शन होऊन किंवा इम्पॅक्ट होऊन त्या ठिकाणी नॉईज क्रिएट होण्याची पॉसिबिलिटी असते. पण जेव्हा आपण त्या ठिकाणी वुडन स्लिपर वापरतो ही पॉसिबिलिटी त्या ठिकाणी रिड्यूस होते. नेक्स्ट, दीज स्लिपर्स आर सुटेबल फॉर ऑल टाईप ऑफ ब्लास्ट. आता हे जे काही वुडन स्लिपर आहेत तर सर्व जे काही ब्लास्ट्स असतील, ब्लास्ट तुमचं ब्रोकन ब्रिक्स असतील, तुमचं स्टोन असतील किंवा ॲग्रिगेट असतील, मुरुम असेल, कंकर असेल, जे काही आपण ब्लास्टसाठी मटेरियल वापरणार आहे त्या सर्व ब्लास्टसाठी हे तुमचं जे वुडन स्लिपर आहे ते कसं सुटेबल आहे. वुडन स्लिपर्स आर इकॉनॉमिकल. आता जे काही वुडन स्लिपर आहे ते आपलं पहिलंच स्टेटमेंट होतं ते इझिली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते जी काही कॉस्ट आहे ते कसं आहे लेस आहे, म्हणजे ती कसं आहे इकॉनॉमिकल आहे. ते आपण लेस कॉस्ट याला रिक्वायर्ड आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आणि फॉर युटिलायझेशन ऑफ वूड ॲज अ स्लीपर इन रेल्वे ट्रॅक. ते कसं आहे स्वस्त इझिली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे हे कसं आहे इकॉनॉमिकल आहे. तर याचं काय डिसॲडव्हान्टेजेस, these slippers are subjected to wear, decay, attack by white ants, spike killing and cracking etc. आता जी काही वुडन स्लिपर्स आहेत ते लवकर त्यांचं झीज होतं किंवा कुसतं किंवा त्याच्यावर काय केलं, जे काही व्हाईट अँट्स आहेत त्यांनी काय केलं, अटॅक केलं जातं किंवा त्या ठिकाणी स्पाईक किलिंग होण्याची शक्यता असते किंवा क्रॅकिंग होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्याचं काय हे ड्रॉबॅक आहे स्लिपरचं, ते लवकर कुजू शकतं, कुजण्याची पॉसिबिलिटी असते किंवा डिके होण्याची, झीज होतं विअर म्हणजे झीज, डिके कुजणे किंवा अटॅक होण्याची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते. म्हणून त्या वुडन स्लिपर वापरणं थोडंसं त्या ठिकाणी रिस्की आहे. नेक्स्ट, इट इज डिफिकल्ट टू मेंटेन गेज इन केस ऑफ वुडन स्लिपर. आता जे काही वुडन स्लिपर आहेत काही वेळेस त्यांची लेंथ काय होण्याची इन्क्रीज होण्याची पॉसिबिलिटी असते, त्यामुळे जी काही गेज आहे
प्रॉपर कंडिशनमध्ये मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट आहे. ट्रॅक इज इझिली डिस्टर्ब. आता जे काही ट्रॅक आहे ते काय होतं आहे, याच्यामध्ये इझिली डिस्टर्ब होण्याची पॉसिबिलिटी असते. कारण ते जी काही उडणं आहेत ते कसं आहे, इलास्टिक मीडियम टाईप असल्यासारखं उडणं असतात. त्याला इलास्टिक प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळं काही प्रमाणात ट्रॅक होण्याची त्या ठिकाणी डिस्टर्ब होण्याची पॉसिबिलिटी असते. नेक्स्ट, मेंटेनन्स ऑफ वुडन स्लीपर इज हायेस्ट ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर. आता जे काही जे काही मेंटेनन्स आहे त्याच्यावर डिफरंट टाईपचे काय होतात, अटॅक ह्याच्यावरती होतात किंवा प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे काही वेळेस जे काही वुडन स्लीपर आहे विअर होऊ शकतो किंवा डिके होऊ शकतो किंवा हँडनं अटॅक केलेला असतं. मग त्याला ट्रीट करण्यासाठी याची जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे तर काय होते, इन्क्रीज होते ॲज कम्पेअर्ड टू मेटल स्लीपर, कॉन्क्रीट स्लीपर यांच्या तुलनेत जी काही वुडन स्लीपर आहे तर याची जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ते कसं आहे, हायर आहे ॲज कम्पेअर्ड टू मेटल स्लीपर, कॉन्क्रीट स्लीपर यांच्या तुलनेत. कारण जे काही याच्यावर वेअर होण्याची जास्त पॉसिबिलिटी असते किंवा याच्यावर डिके होण्याची जास्त पॉसिबिलिटी असते किंवा अटॅक होतो बाय वाईंड अँडनं. म्हणून याच्यावर याची जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ते कसं आहे, हायर आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर सच ॲज मेटल स्लीपर, कॉन्क्रीट स्लीपर याच्या तुलनेत काय याचं मेंटेनन्स कॉस्ट हायर असते. नेक्स्ट, वुडन स्लीपर्स हॅव गॉट मिनिमम लाईफ ॲज कम्पेअर्ड टू अदर टाईप ऑफ स्लीपर. आता ह्याची जी काही लाईफ स्पॅन असतो किंवा याचे किती दिवस ड्युरेबल असतात, टिकाऊ असतात, तर 12 to 15 इयर्सपर्यंतची काय असते, लाईफ स्पॅन असते ॲज कम्पेअर्ड टू मेटल स्लीपर अँड कॉन्क्रीट स्लीपर. त्यांची जी काही लाईफ असते हायर असते. तर वुडन स्लीपरची जी काही लाईफ स्पॅन असतो तो कसा असतो, मिनिमम याची लाईफ असते, म्हणजेच 12 to 15 इयर्स इतकी जी काय असते लाईफ असते वुडन स्लीपरची. तर हे काय त्याची डिसॲडव्हान्टेजेस. तर आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण, डेफिनेशन ऑफ स्लीपर्स, याच्यानंतर टाईप्स ऑफ स्लीपर आणि पहिला पॉईंट एक्सप्लेन केला वुडन स्लीपर. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू मेटल स्लीपर आणि कॉन्क्रीट स्लीपर. धन्यवाद.